नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कामकाज सुरू होताच नोटा रद्द प्रकरणावरून विरोधकांचा प्रचंड गदारोळ. संसदेचं कामकाज काही काळासाठी स्थगित. गुलाम नबी आझाद यांचं नोटाबंदीबाबतचं वक्तव्य देशविरोधी असून त्याबद्दल काँग्रेसनं माफी मागावी. व्यंकय्या नायडू यांची मागणी. नोटाबंदीचा निर्णय कुठल्याही परिस्थितीत मागे घेणार नाही, अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती. पेट्रोल पंपांवर 2,000 रुपये रक्कम प्रतिदिन प्रतिव्यक्ती क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारा उपलब्ध होणार. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी 975 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या. जम्मू काश्मीरमध्ये 9वी आणि 11वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढील इयत्तेत पाठवण्याचा निर्णय. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताची चांगली सुरुवात. पहिल्या दिवशी 4 बाद 317 धावा. आता सविस्तर वृत्त. संसदेच्या दोन्ही सभागृहात आज कामकाज सुरू होताच नोटाबंदी प्रकरणावरून प्रचंड गोंधळ सुरू झाला. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सुरुवातीला ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक, कबड्डी, विश्वकप हॉकी अशा विविध खेळांमध्ये प्रावीण्य दाखवलेल्या खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर सुरू झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज नोटाबंदी प्रकरणावरून झालेल्या गदारोळामुळे 11:30 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणात सूरजकुंड इथं रेल्वे विकास शिबिराच्या उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करणार आहेत. रेल्वेतर्फे आयोजित हे शिबिर 3 दिवस चालणार आहे. मालवाहतुकीसाठी रेल्वेला प्राधान्य मिळावं, अपघातविरहित रेल्वे प्रवास यासह 8 विषयांवर या शिबिरात चर्चा होईल. तसंच येत्या 5 वर्षात कार्यरत खर्च 10% कमी करणं तसंच जाहिरातीद्वारे मिळणाऱ्या महसुलात 15% वाढ होण्यासाठी प्रयत्न करणं या विषयावरही चर्चेत भर दिला जाईल. या शिबिरात गँगमनपासून ते रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांपर्यंत सर्व स्तरातले रेल्वे कर्मचारी सहभागी होत आहेत. अशा प्रकारचं शिबिर रेल्वेनं पहिल्यांदाच आयोजित केलं आहे. राज्यसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचं नोटाबंदीसंदर्भातलं वक्तव्य देशविरोधी असून काँग्रेसनं त्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे उरी हल्ल्यापेक्षाही जास्त बळी गेले असल्याचं वक्तव्य आझाद यांनी काल राज्यसभेत केलं होतं. कुठल्याही पाकिस्तानी हल्ल्याची तुलना पंतप्रधानांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाशी करणं योग्य नाही, असं नायडू यांनी म्हटलं आहे. उच्च मूल्याच्या नोटांवरची बंदी कुठल्याही परिस्थितीत मागे घेतली जाणार नाही, असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असून देशात चलनाची कमतरता नाही आणि बँका तसंच एटीएम केंद्रांसमोरच्या रांगा हळूहळू कमी होत आहेत, असंही जेटली म्हणाले. देशातल्या एटीएम केंद्रांवर चलन पुरवठा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. 22,500 एटीएम्स केंद्र कार्यान्वित होतील, असं जेटली म्हणाले. या मुद्द्यावर विरोधक राजकारण करत असून काँग्रेसची भूमिका आश्चर्यकारक असल्याचं जेटली म्हणाले. गेल्या 7 दिवसात बँक कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कष्ट करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. दरम्यान चलन पुरवठा सुरळीत होईपर्यंत जनतेला त्रास होऊ नये म्हणून केंद्र सरकारनं राष्ट्रीय महामार्गांवरची टोल माफी 24 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून हा निर्णय जाहीर केला आहे. नोटाबंदीमुळे होणारी जनतेची गैरसोय टाळण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्यानं पेट्रोल पंपांवर रोख रक्कम उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या पेट्रोल पंपांवर स्टेट बँकेची पीओएस अर्थात पॉइंट ऑफ सेल मशीन्स आहेत तिथेच ही सुविधा मिळू शकेल. क्रेडिट किंवा डेबिट कार्डाद्वारे प्रतिदिन प्रतिव्यक्ती 2,000 रुपये काढता येतील. देशभरातल्या 2,500 पेट्रोल पंपांवर ही पीओएस मशीन्स आहेत. ग्रामीण क्षेत्राबरोबरच देशभरात आणखी 20,000 पंपांवर स्टेट बँक ही पीओएस मशीन्स लावणार आहे. केंद्र सरकारनं घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचं विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी स्वागत केलं असून या निर्णयामुळे चांगले परिणाम दिसून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. की थोडा पेशन्स ठेवा, थोडासा धीर ठेवा. जसं आपण दिवाळीला आपलं घर साफ करतो तसंच आता ही आपल्या देशाची दिवाळी आहे जिथे आपला देश साफ होतोय.
तर आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे, त्याशिवाय काहीच शक्य नाहीये. ऑफ कोर्स ये एक सडन डिसीजन है, तो सब चौंक गए हैं, लोगों को दिक्कतें भी आ रही है, पर जैसे आपने कहा कि सब काफी लोग कह रहे हैं कि हिस्टोरिक है। मुझे इकोनॉमिक्स की समझ उतनी नहीं है, तो मैं जो लोग कह रही हूँ उसी को दोहरा रही हूँ। एक डिसीजन लिया हुआ है, सरकार ने लिया एक डिसीजन जो फ्यूचर के लिए बहुत अच्छा है। इससे बड़ा और बेहतरीन फैसला हो ही नहीं सकता। परेशानी 2-4 दिन की है और हम खाली बैंक की लाइन में तो खड़े हैं यार, कोई गोली थोड़ी आ रही है हमारे, नोट के बदले नोट ले रहे हैं। थोड़ा सा सब्र कर रहे थे, पानी पी लो, चाय पी लो, कुछ कर लो, तो बेचारे वहां पे खड़े हैं, गोलियां खा रहे हैं। तो कोई परेशानी वाली बात नहीं, और ये परेशानी 4-5 दिन की है, उसके बाद कितना फायदा होने वाला है हमारी कंट्री को। नोटाबंदीच्या निर्णयानंतर व्यक्त झालेल्या सामान्य नागरिकांच्या या काही प्रतिक्रिया. सरकारने जे नियम काढलेत, 500 1000च्या नोटा बंद आहेत, ते आमच्यासाठी चांगलेच आहे. पुढे चालूनही आम्हाला उपयोगच होईल. हा जो मोदी सरकारचा निर्णय आहे तो आम्हाला स्वागतार्ह आहे, कारण याचा आता जरी त्रास होत असेल तर भविष्यामध्ये आम्हाला याचे निश्चितच चांगले परिणाम आम्हाला पाहायला मिळणार आहेत. हा नोटा बदलण्याच्या निर्णयानंतर पहिले 2 दिवस खूप गर्दी होती, परंतु एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा ग्राहकांनी सगळ्या अगदी सहकार्य केलं. बँक कर्मचाऱ्यांना तासन तास रांगेत उभे राहिले, परंतु एकही भांडण झालं नाही, किरकिर झाली नाही. आणि त्या पद्धतीनं ह्याच्यावरनं असं दिसते की लोकांना हा निर्णय स्वागतार्ह वाटतोय. केंद्र सरकारचा नोटाबंदीचा निर्णय म्हणजे वाढता दहशतवाद आणि भ्रष्टाचाराला पायबंद घालण्याबरोबरच पारदर्शक व्यवहारांच्या दृष्टीनं टाकलेलं सकारात्मक पाऊल आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला समांतर अशा काळ्या पैशाच्या असीमित अर्थव्यवस्थेचं समूळ उच्चाटन करण्याच्या दिशेनं 500 आणि 1000 रुपयांच्या नोटबंदीचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. या निर्णयानंतर माओवादी, दहशतवादी संघटनांकडे असलेल्या नकली नोटा, पैसा याला आळा बसलाय. भ्रष्टाचाराची पाळंमुळं खणून काढण्यात सर्व घटक सरकारच्या पाठीशी आहेत. मात्र नवीन नोटांची चलनातली व्यवस्था तसंच सर्वसामान्यांचं हित याविषयी सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. सरकारच्या या कठोर निर्णयाचे परिणाम आणि प्रभावांबाबत थोडी कळसोसा आणि मोहिमेला पाठिंबा द्या असं आवाहन पंतप्रधानांसह वित्तमंत्री आणि संबंधित यंत्रणांनी केलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बेहिशोबी काळा पैसा आता बाहेर पडू लागलाय. नोटांची कमतरता दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं इतर बँकांना निर्देश जारी केले आहेत. 500 रुपयांची नवीन नोट चलनात आली आहे. एटीएमच्या माध्यमातूनही प्रयत्न करण्यात येत आहे. मागणी आणि पुरवठा या तत्वानुसार चलनातील नोटांचं प्रमाण हळूहळू पूर्वपदावर येईल हे निश्चित. सर्वोच्च न्यायालयानंही काळ्या पैशाविरोधात सरकारनं केलेल्या उपाययोजनांमागच्या उद्देशाचं कौतुक केलं. देशात सुमारे 15 ते 16 लाख कोटी रुपये काळा पैसा आहे. त्यातले 10 ते 11 लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा केले जाऊ शकतात असा सरकारचा अंदाज आहे. घरी असलेले पैसे बँकेत जमा करताना त्याचा स्रोत कळावा हा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे प्रामाणिक करदात्यांना भीती बाळगण्याचं अजिबात कारण नाही असं वित्तमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. या अनुषंगानं सरकार अनेक उपाययोजनाही करत आहे. आता लग्न समारंभासाठी बँकेतून 2.5 लाख रुपयांपर्यंत रक्कम काढता येणार आहे. मात्र केवायसी खातं बंधनकारक आहे. दर आठवड्याला व्यापाऱ्यांना बँकेतून 50,000 तर शेतकऱ्यांना कर्ज हप्त्यासाठी 25,000 रुपये काढता येणार आहेत. काही वर्षांपूर्वी अशक्यप्राय वाटणाऱ्या भ्रमणध्वनीचा वापर सर्व स्तरावर लीलया सुरू आहे. त्याच धर्तीवर कॅशलेस व्यवहारांची सवय समाजाच्या अंगवळणी पडेल यात शंका नाही. पेटीएम लगाने से हमारे धंधे में बहुत बढ़ावा आया है. इसके लिए मैं चाहता हूँ कि हर एक धंधा वाला छोटे मोठे व्यापारी पेटीएम यूज करें. नक्कीच पेटीएमने ग्राहक वाढणार. कारण काय, ज्याच्याकडे पैसे बँकेत आहेत आणि खिशामध्ये नाहीत अशा लोकांना खरोखरच त्यांचा फायदा होणार आणि ग्राहक नक्कीच वाढणार. नोटबंदीच्या सरकारच्या निर्णयाकडे दीर्घ मुदतीच्या अनुषंगानं बघितलं तर महागाईचा दर कमी होण्याबरोबरच सकारात्मक गुंतवणुकीच्या दृष्टीनं टाकलेलं ते ई पाऊल ठरेल. नियंत्रण रेषेपलीकडून पाकिस्तान वारंवार करत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाबद्दल भारतानं पाकिस्तानकडे तीव्र निषेध व्यक्त केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निषेध नोंदवला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
9 ते 15 नोव्हेंबर या काळात पाकिस्तानी सैन्यानं 12 वेळा शस्त्रसंधी उल्लंघन केल्याचं ते म्हणाले. नियंत्रण रेषेजवळच्या 14 गावांना पाकिस्तानी सैन्यानं जाणून बुजून लक्ष्य केल्यामुळे 4 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण गंभीर जखमी झाले. याचबरोबर सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं स्वरूप यांनी सांगितलं. गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांकडून घुसखोरीचे 18 प्रकार घडल्याचं ते म्हणाले. काश्मीर खोऱ्यात गेले 4 महिने सुरू असलेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर शाळेत जाऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या निर्णयाचा फायदा 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. चालू शैक्षणिक सत्रात कोणालाही अनुत्तीर्ण करण्यात येणार नाही, तसंच दुसऱ्या सत्राची परीक्षाही होणार नाही. नवीन शैक्षणिक वर्षाचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी केंद्रीय आर्थिक व्यवहार विभाग आणि फ्रान्स डेव्हलपमेंट एजन्सी बँक यांच्यात 975 कोटी रुपयांचा करार झाला. नवी दिल्लीत केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाच्या कार्यालयात काल यासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी या विभागाचे सचिव एस सेल्वाकुमार, भारतातले फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर झिगलर आणि एफएफडी बँक समूहाचे दक्षिण आशिया विभागाचे संचालक निकोलस फॉरेज यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. करारानुसार नागपूर मेट्रोच्या कामासाठी एएफडी बँक 20 वर्ष मुदतीसाठी 975 कोटी रुपये कर्ज देणार आहे. नागपूर मेट्रोचं काम प्रगतीपथावर असून आतापर्यंत 20% काम पूर्ण झालं आहे, असं नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी स्पष्ट केलं. नागपूर मेट्रोचं बहुतांश परिचालन सौर ऊर्जेवर होणार असल्यानं आमची पसंती नागपूर मेट्रोला आहे, असं फ्रान्सचे राजदूत झिगलर यांनी यावेळी सांगितलं. जलसंपदा विभागाचे निवृत्त सहसचिव तसंच मुख्य अभियंता सुरेश पाटील यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई सुरू केली आहे. उत्पन्नापेक्षा जादा बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कोल्हापूर, पुणे, सांगली आणि सोलापूर इथल्या त्यांच्या मालमत्तेच्या चौकशीत 4,14,20,799 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली. उत्पन्न स्रोतांपेक्षा ती सुमारे 68% जास्त आहे. या प्रकरणी पाटील, त्यांची पत्नी आणि मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1980 ते 2012 या काळात पाटील मंत्रालयात कार्यरत होते. कायमस्वरूपी कोमात असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी त्याच्या अवयवाचं दान केलं तर किमान 7 रुग्णांचे प्राण वाचू शकतात. याविषयी प्रबोधन करण्याच्या हेतूनं कोल्हापूर नेफ्रोलॉजिस्ट ग्रुप आणि पुण्याच्या सह्याद्री रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या विषयावर एक परिसंवादही झाला. मृत्यूपूर्वी अवयवदानाचा निर्णय घेणं तसंच मेंदू मृत रुग्णाच्या कुटुंबियांची मनं वळवण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशानं ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये अवयवदान श्रेष्ठदान, स्वर्गात हवं स्थान तर करा अवयवदान, जीवनाचा आहे हा सन्मान, करा तुम्ही पण अवयवदान असे संदेश देणारे फलक झळकले. रॅलीमध्ये 300हून अधिक लोक सहभागी झाले. त्यानंतर झालेल्या परिसंवादात यकृत, मूत्रपिंड या अवयवांची कोणती काळजी घ्यावी, अवयव प्रत्यारोपण म्हणजे काय याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं. कायमस्वरूपी कोमात असलेल्या व्यक्तीची 2 मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुस, हृदय आणि स्वादुपिंड हे अवयव किमान 7 रुग्णांना जीवनदान देऊ शकतात. यासाठी अवयवदान करा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. भारतीय चित्रपटसृष्टीला अभूतपूर्व योगदान देणाऱ्या व्ही शांताराम या अवलिया कलाकाराची, दिग्दर्शकाची आज जयंती. 18 नोव्हेंबर 1901 रोजी व्ही शांताराम यांचा जन्म कोल्हापुरात झाला आणि सुरुवात झाली चित्रपटसृष्टीतल्या एका नव्या पर्वाला. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच भारतीय चित्रपटसृष्टी आणि चित्रपट रसिकांवर नितांत उपकार करणाऱ्या अवलिया कलाकाराचा महाराष्ट्राच्या क्षितिजावर जन्म झाला आणि जन्म झाला भारतीय चित्रपटसृष्टीतल्या व्ही शांताराम या सुवर्ण पर्वाचा. व्ही शांताराम आशयघन चित्रपटांचा दाता, चित्रपटसृष्टीतलं ऋषितुल्य व्यक्तिमत्व. चित्रपटाच्या विषयासह कॅमेरावर हुकूमत गाजवत वास्तवता आणि कल्पकता यांचा अचूक मेळ साधत पडद्यावर मानवी भावभावनांचं दर्शन घडवणारे व्ही शांताराम हे हुकमी दिग्दर्शक. त्यांच्या पिंजरा, शेजारी, माणूस, कुंकू, दो आंखें बारा हात, डॉक्टर कोटनीस की अमर कहानी
यासारख्या चित्रकृती आजही चित्रपटसृष्टीत आपला मान राखून आहेत. चित्रपटांचं मुख्य अंग म्हणजे कथा, मात्र याबरोबरच रंगसंगती, नृत्य, संगीत या सर्वांचंच चित्रपटातलं महत्त्व ओळखल्यानं त्यांचा प्रत्येक चित्रपट हा मास्टरपीस ठरला. सहा दशकांहून अधिक काळ सिने रसिकांवर राज्य करणारे व्ही शांताराम कायमच रसिकांच्या स्मरणात राहतील आणि त्यांची कारकीर्द ही चित्रपट क्षेत्रातल्या लोकांसाठी नेहमीच प्रेरणादायी असेल. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र, पीबी मार्ग, वरळी, मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे. अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध. राज्यातल्या कलावंतांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे असं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. लावणी कलावंतांच्या प्रश्नांबाबत मुंबईत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. लोककलावंतांच्या मानधनात वाढ करण्यात येत आहे. राज्यातल्या वयोवृद्ध कलावंतांना देण्यात येणारं मानधन, राज्यातल्या कलावंतांच्या मुलांचं शिक्षण, व्यावसायिक कर्ज आदी समस्या सोडवण्यासाठी लवकरच उपाययोजना करण्यात येतील. तसंच लोककलावंतांना अनुदान पॅकेज अंतर्गत संगीत वारी कला पथकासाठी असणारी 10 वर्षांची अट शिथिल करण्याबाबतही विचार करण्यात येईल असं ते म्हणाले. सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायरसिंग, सांस्कृतिक कार्य संचालक संजय पाटील तसंच अनेक लोककलावंत बैठकीला उपस्थित होते. भारत आणि इंग्लंड दरम्यान विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आज भारतानं 317 धावसंख्येवरून खेळाला सुरुवात केली. मात्र आजच्या दिवसाच्या खेळाला डळमळीत सुरुवात झाली. 1.5 शतकीची खेळी करणारा कर्णधार विराट कोहली आज 167 धावांवर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ बुद्धिमान साहा आणि रवींद्र जडेजाही पटापट तंबूत परतले. उपाहारापर्यंत भारताच्या 7 बाद 415 धावा झाल्या आहेत. हवामान. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपूर इथं 10.7 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कामकाज सुरू होताच नोटा रद्द प्रकरणावरून विरोधकांचा प्रचंड गदारोळ. संसदेचं कामकाज काही काळासाठी स्थगित. गुलाम नबी आझाद यांचं नोटाबंदीबाबतचं वक्तव्य देशविरोधी असून त्याबद्दल काँग्रेसनं माफी मागावी, व्यंकय्या नायडू यांची मागणी. नोटाबंदीचा निर्णय कुठल्याही परिस्थितीत मागे घेणार नाही, अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती. पेट्रोल पंपांवर 2,000 रुपये रक्कम प्रतिदिन प्रतिव्यक्ती क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारा उपलब्ध होणार. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी 975 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या. जम्मू काश्मीरमध्ये 9वी आणि 11वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढील इयत्तेत पाठवण्याचा निर्णय. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारताच्या 7 बाद 415 धावा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.